28 फेब्रुवारीला अमेरिका आणि इस्रायलनं इराणवर हल्ला केला आणि युद्धाला सुरुवात झाली. याच हल्ल्यात इराणचे सुप्रीम लीडर अयातुल्ला खामेनींसह इराणच्या 40पेक्षा जास्त अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला होता. यानंतर इराण शरण येईल असा डोनाल्ड ट्रम्प आणि नेत्यानाहूंना विश्वास होता. पण 8 मार्चला खामेनींचे चिरंजीव मोस्तबा खामेनी यांची इराणचे नवीन सुप्रीम लीडर म्हणून घोषणा करण्यात आली. पण तेव्हापासून मोस्तबा खामेनींना जगानं कधीच पाहिलं नाही किंवा त्यांचा आवाज सुद्धा ऐकला नाही. साधारण महिन्याभरापूर्वीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोस्तबा यांच्याबद्दल एक मोठा दावा केला होता. मोस्तबा खामेनींचा एकतर मृत्यू झालाय किंवा त्यांची अवस्था बिकट आहे, कारण त्यांच्याबद्दल कोणालाच काहीच कळलेलं नाही. त्यानंतर इराणची लष्करी संघटना IRGCने इराणची सत्ता ताब्यात घेतली असून त्याचे अधिकारी सगळी सूत्र हाताळत असल्याच्या बातम्याही आल्या होत्या. आता पुन्हा एकदा मोस्तबा खामेनींबद्दल एक मोठा दावा करण्यात आलाय. मोस्तबा अत्यंत गंभीर जखमी झाले असून त्यांचा चेहरा पूर्णपणे भाजलाय. त्यांचा पाय आणि हात सुद्धा निकामी झाला असून त्यांना बोलताही येत नसल्याच्या बातम्या देण्यात येत आहेत. त्यामुळे इराणचे सुप्रीम लीडर आता सुप्रीम राहिले नसल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा वेग आलाय. मोस्तबा खामेनी यांच्याबद्दल होत असलेले दावे काय? मोस्तबा खामेनींना नक्की झालंय काय? पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शार्दुल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ. सगळ्यात आधी मोस्तबा खामेनींबद्दल करण्यात आलेला दावा काय आहे ते बघूयात. न्यूयॉर्क टाइम्सनं दिलेल्या बातमीनुसार 28 फेब्रुवारीला झालेल्या हल्ल्यात अयातुल्ला अली खामेनींचा मृत्यू झाला. याच हल्ल्यात मोस्तबा अयातुल्ला खामेनी गंभीररित्या जखमी झाले, तर त्यांच्या बायको आणि मुलाचा या हल्ल्यात मृत्यू झाला. मोस्तबांची अवस्था इतकी बिकट आहे की त्यांच्या बाजूला फक्त डॉक्टर आणि मेडिकल स्टाफचीच फौज असते, अशी माहिती काही इराणी अधिकाऱ्यांनी दिली आहे. मोस्तबा यांना झालेल्या जखमांबद्दल बोलायचं तर त्यांच्या एका पायावर 3 वेळा शस्त्रक्रिया झाली असून तो पाय पूर्णपणे निकामी झालाय. ते आता कृत्रिम पायाची वाट बघतायत. त्यांचा एक हात सुद्धा निकामी झाला होता, त्यावर सुद्धा शस्त्रक्रिया झाली असून हळूहळू तो हात पूर्ववत होतोय. त्यांचा चेहरा आणि ओठ पूर्णपणे भाजलेत, त्यामुळे त्यांना नीट बोलताही येत नाहीये. या अवस्थेमुळे त्यांच्या चेहऱ्यावर प्लॅस्टिक सर्जरी करावी लागू शकते, अशी माहिती न्यूयॉर्क टाइम्सच्या बातमीमध्ये देण्यात आली आहे. आपली ही अवस्था जगासमोर येऊ नये म्हणून मोस्तबा कोणताही व्हिडिओ जारी करत नाहीत किंवा ऑडिओ मेसेज सुद्धा देत नाहीत. त्यांच्याकडून फक्त लेखी संदेशच दिला जातो, जो सोशल मीडियावर पोस्ट केला जातो किंवा इराणी मीडियाकडून टीव्हीवर वाचून दाखवला जातो. त्यांच्या ठिकाणाबद्दल सुद्धा मोठी गुप्तता पाळण्यात आली आहे. त्यांना कोणताही मेसेज द्यायचा असेल तर तो कागदावर लिहून एकाकडून दुसऱ्याकडे अशा प्रकारे मानवी साखळी करून पोहोचवला जातो. त्यांच्यापर्यंत मेसेज पोहोचवणारी व्यक्ती हायवे किंवा आडवाटांचा मार्ग निवडून त्यांच्यापर्यंत पोहोचतात आणि त्यांना मेसेज पोहोचवतात. तसंच त्यांचा मेसेज सुद्धा याच पद्धतीनं बाहेर येतो. IRGCचे वरिष्ठ कमांडर आणि इराण सरकारचे वरिष्ठ अधिकारी मोस्तबांना भेटायला जात नाहीत. यामुळं इस्रायल आणि अमेरिकेला मोस्तबांच्या लोकेशनची माहिती मिळेल आणि ते अचूक हल्ला करून मोस्तबा यांना सुद्धा ठार मारतील, अशी भीती मोस्तबांसह IRGCच्या अधिकाऱ्यांना असल्याचं सांगितलं जात आहे. इराणचे आरोग्य मंत्री मोहम्मद रजा जफर गांधी आणि हार्ट सर्जन असलेले इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान या दोघांचाही मोस्तबा खामेनींच्या उपचारांमध्ये सहभाग असल्याची माहिती देण्यात येते. मोस्तबा खामेनींना असंख्य शारीरिक जखमा झालेल्या असल्या तरी त्यांचा मेंदू शाबूत असल्याचंही सांगण्यात आलंय. इराणच्या राष्ट्राध्यक्षांचे माजी सल्लागार आणि खामेनी परिवाराशी संबंधित असलेल्या अब्दुल रेझा दावरी यांनी सुद्धा फोन इंटरव्ह्यूमध्ये मोस्तबा खामेनींबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे. मोस्तबा एखाद्या कंपनीच्या संचालक मंडळाचे प्रमुख असल्याप्रमाणे देशाचा कारभार चालवत आहेत, पण त्यांना संचालक मंडळाच्या सदस्यांच्या सल्ल्यावर आणि मार्गदर्शनावरच अवलंबून राहावं लागतंय. त्यांना सल्ला देणारे सगळे लोक IRGCचे अधिकारी असल्याचं दावरी यांनी सांगितलंय. इराणमध्ये एक नवीन पॉवर स्ट्रक्चर तयार झालंय. इराणची सगळी सूत्र आता IRGCच्या हातात आहेत. इराणमधील सत्तेच्या विविध केंद्रांवर IRGCच्या अधिकाऱ्यांनी आपलं वर्चस्व निर्माण केलंय. त्यांच्या लष्करी दलांचं नेतृत्व ब्रिगेडियर जनरल अहमद वाहिदी यांच्याकडे आहे, तर इराणचे माजी कट्टरपंथी लष्करी अधिकारी मोहम्मद बागेर झोलगद्र हे आता सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे प्रमुख आहेत. यासोबतच याहेर रहीम सफवी यांचा सुद्धा लष्करी कारवायांच्या निर्णय प्रक्रियेत आजही तितकाच प्रभाव आहे. त्यांनी मोस्तबा खामेनी यांच्यासोबतच त्यांचे वडील अयातुल्ला खामेनींचे सल्लागार म्हणून सुद्धा काम केलंय. मोस्तबा हे सुप्रीम लीडर नसून ते फक्त नावापुरते सर्वोच्च आहेत. ज्याप्रमाणे अयातुल्ला खामेनींचं एकहाती नेतृत्व इराणमध्ये होतं, तसं मोस्तबा खामेनींचं नाही, असं इंटरनॅशनल क्रायसिस ग्रुपचे इराण संचालक अली वायज यांनी सांगितलंय. मोस्तबा खामेनी फक्त IRGC मुळे टिकून असल्याची माहिती देण्यात येते. IRGC कडे असलेल्या सैनिकांची संख्या इराणच्या नेहमीच्या लष्करापेक्षा खूपच कमी आहे.
पण तरीही IRGC कडे असलेले अधिकार हे कित्येक पटींनी जास्त आहेत. IRGC कडे फक्त अमेरिकेच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्याची जबाबदारी होती, पण आता IRGCनं सरकारशी संबंधित महत्त्वाचे निर्णय घ्यायलाही सुरुवात केल्याचं सांगण्यात येत आहे. अयातुल्ला खामेनींच्या मृत्यूनंतर IRGCनेच मोस्तबा खामेनींचं नाव सुप्रीम लीडर म्हणून जाहीर केलं, पण इराणचा सगळा कारभार मात्र आपल्या हातात घेतल्याचं माध्यमांकडून सांगण्यात आलंय. स्ट्रेट ऑफ होर्मुझ बंद करून जगाची अर्थव्यवस्था वेठीस धरणं, इस्रायल अमेरिकेच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून आखातातील इतर देशांवर हल्ले करणं, असे अनेक महत्त्वाचे निर्णय हे IRGC कडूनच घेण्यात आलेत. अमेरिकेसोबत जी युद्धविरामाची घोषणा झाली त्यात सुप्रीम लीडर म्हणून मोस्तबा खामेनी किंवा राष्ट्रपती पेझेश्कियान यांची कोणतीही भूमिका नव्हती. अमेरिकेचे उपराष्ट्रपती JD व्हॅन्स यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी सुद्धा इराणी संसदेचे स्पीकर मोहम्मद बागेर गालिबाफ यांनाच IRGCने पुढे केलं होतं. पहिल्यांदाच एखाद्या देशाच्या लष्कराचे अधिकारी थेटपणे वाटाघाटीच्या चर्चांमध्ये सहभागी झाले होते. इतकंच नाही तर युद्धाच्या या परिस्थितीचा फायदा IRGCच्या अधिकाऱ्यांनी इराणमध्ये असलेल्या आपल्या विरोधकांना बाजूला करण्यासाठी सुद्धा केल्याची माहिती इराणी लष्कराच्या काही सूत्रांकडून देण्यात आली आहे. IRGCने इराणचे राष्ट्रपती पेझेश्कियान आणि परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अरागची यांचे हक्क मर्यादित केलेत. त्यांना फक्त देशांतर्गत व्यवस्था म्हणजेच इंधन, अन्नधान्य आणि इतर सेवांचा पुरवठा करण्याचं काम सोपवण्यात आलंय. युद्धपूर्व काळात अमेरिकेसोबत झालेल्या वाटाघाटींचं नेतृत्व परराष्ट्र मंत्री अब्बास अरागची यांनी केलं होतं, पण आता ह्या प्रक्रियेतून त्यांना बाजूला करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. त्याऐवजी संसदेचे स्पीकर गालिबाफ यांनी पुढाकार घेतलाय. या सगळ्या महत्त्वाच्या निर्णयांना सुप्रीम लीडर मोस्तबा खामेनी कधीतरीच विरोध करतात, पण अनेकदा त्यांना IRGCच्या अधिकाऱ्यांचं ऐकावंच लागतं, असंही न्यूयॉर्क टाइम्सनं आपल्या बातमीत म्हटलंय. मोस्तबा खामेनींना IRGCच्या दबावात काम करावं लागतंय, कारण ते नौखे आहेत. तसंच त्यांच्याकडे आपल्या वडिलांसारखा धार्मिक आणि राजकीय प्रभाव सुद्धा नाही. IRGCच्या बऱ्याचशा अधिकाऱ्यांसोबत याआधी मोस्तबा खामेनींनी काम केलंय. वयाच्या 17व्या वर्षी मोस्तबा यांनी इराण-इराक युद्धात सहभाग घेतला होता आणि ते हबीब बटालियनकडून लढले होते. माजी गुप्तहेर प्रमुख हुसेन तायेब, जनरल मोहसिन रेजाई आणि मोहम्मद बागेर गालिबाफ हे मोस्तबा यांचे जवळचे सहकारी राहिलेत. या तिघांनाही इराणमध्ये पॉवर ट्रायंगल म्हणून ओळखलं जायचं. त्यामुळे हे सगळेच एकमेकांना सारखंच समजतात. त्यामुळे मोस्तबा या सगळ्यांसाठी सुप्रीम नसून सगळे एकमेकांशी चर्चा करून निर्णय घेत असल्याचं आता समोर आलंय. एकंदरीतच सध्या मोस्तबा खामेनींची झालेल्या अवस्थेबद्दल जो दावा केला जातोय त्यावरून मोस्तबा इराणचे सुप्रीम लीडर असले तरी सुप्रीम पॉवर म्हणून इराणची सगळी सूत्र सध्या IRGCच्या ताब्यात असल्याचं सांगितलं जात आहे. स्ट्रेट ऑफ होर्मुझ मधून व्यापारी जहाजांना जाण्यासाठी इराणकडून परवानगी देण्यात आली होती, पण तरीही इराणकडून जहाजांवर हल्ले केले जात आहेत. भारतात येणाऱ्या जहाजावर सुद्धा इराणकडून हल्ला करण्यात आला आणि हे जहाज ताब्यात घेण्यात आलं. जहाजांवरच्या या हल्ल्यांचा व्हिडिओही IRGC कडून प्रसिद्ध करण्यात आलाय. इराणचे राष्ट्रपती मसूद पेझेश्कियान आणि परराष्ट्र मंत्री अरागाची यांना युद्धबंदीची चर्चा पुढे चालू ठेवायची होती, पण IRGCने त्याला विरोध केल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे सध्या इराणचा सगळा कंट्रोल IRGC कडे गेल्यामुळं युद्ध आणखी चिघळणार का, अशाही शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.